सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दशरथजी निनावे यांच्या निवासस्थानी नवी हवन कार्य पार पडले। त्यापैकी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। आपले सगळ्यांचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। आपली सगळ्यांची मातोश्री यायला मुलाकडून नमस्कार। आजच्या चर्चापटीचे अध्यक्ष अडाडी परिसर मार्गदर्शक कुशालजी तेलपुळे साहेब यांना माझा नमस्कार आणि या चर्चापटी लाभले संचालन अतुलदादा जांगळे यांना माझा नमस्कार। तसेच या मंचकार उपस्थित झालेले 1 ते 11 गटातून कार्यकर्ता मार्गदर्शक आणि या पेंडालमध्ये उपस्थित सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। इथं माझी पत्नी उपस्थित, माझ्या पत्नीला माझा नमस्कार। पहा, आतापर्यंत घर परिवारापासून खूप सुंदर अनुभव झाले आणि तेच अनुभव आपल्याला घेऊन जायचे आहे। कारण की आपण या मार्गात ज्यावेळेस प्रवेश केला त्या दिवसाची आपण आठवण ठेवली तर खरोखर परमेश्वर आपल्या सोबत आहे। आणि आपण ज्या दिवसाची आठवण ठेवलं नाही आणि काम झाला माझ्या आणि काय करू तुझ्या अशी परिस्थिती आपण आणली तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही। कारण अनुभव आहे। ते ताई बसल्या इथं, मस्के ताई, हे मुलगी आज आम्ही या गावातले सेवक आम्हाला इथं बैठकीला दिसत नाही। ते यवतमाळ म्हणून आली। कुठून आली? यवतमाळ कुठं आहे? खेडीच्या बाजूलाच नाही आहे, येथून कम से कम 160 किलोमीटर। आणि आजच नाही, याच कार्यक्रमाला नाही, गटातली पंधरवडी चर्चा बैठक असो या महिनेवारी कोणतीही या नवे हवन त्यागाचे हवन ते मुलगी भगवत कार्याला उपस्थित येते आणि दिल्याच्या नंतर तिला काय मिळाले ते तिलाच मालूम आहे। कारण मला वाटते माझ्याकडे जास्ती दिवस नाही जुळली, मी आणि राहुल भाऊ महल्ले साहेब आम्ही वर्धा या जिल्ह्यात गेलो होतो, नववा हवन कार्य होते आणि तिथे एक शेवकीन मिळाली आणि शेवकीन म्हणायला बसली, काकाजी म्हणे माझे दुःख दूर होत नाही म्हणे। आता दुःख दूर करणारा कोण आहे? परमेश्वर। आणि दुःखाच्या निवारण जेव्हा आपण करतो, आपण काय शब्द ठेवतो ते स्वतःला आपण जाणीव ठेवत नाही। कारण तुम्ही कितीही कार्यकर्ता बदलवा, लेकिन मनाची शुद्धीकरण झाल्याशिवाय तुमचे दुःख दूर होणार नाही। आणि त्या मुलीचे तेच कार्य होते, सोनटेकर साहेबाकडून घेणे, तिकडे आराम नाही लागला तर फलाण्याकर, असे कार्य आताही चालूच आहेत, आताही चालूच आहेत। त्याच मुलीनं या मुलीला म्हटलं, कारण ज्या वेळेस मला वाटते षष्टीचे होण होते आणि ते तेथून वर्धेहून आले होते आणि माझ्या घरी मुक्काम केला, बेटा मुक्काम केला। कारण कार्यकर्ता आज माझ्या पत्नीला दिसत नाही, कारण की आम्ही कुठेतरी कर्मात चुकलो असेल। आम्ही आपल्या कर्माला दोष द्यायचा, दुसऱ्याला दोष देऊन काही अर्थ नाही। पहा, ते मुलगी रातभर राहिली आणि त्यावेळेस तिनं त्या कार्यकर्त्याची गाथा सांगली। बाई मला त्या कार्यकर्त्याची गाथा सांगू नको, तुला या मार्गात कसं राहायचं आहे, या मार्गात कसं मरायचं आहे ते जाणून घे। आणि त्या दिवसापासून त्या मुलीनं या मार्गाची जी ओढ पकडली, आज तिच्या लग्न झालं। आताच आम्ही 15 दिवस अगोदर वर्धा या परिसरात गेलो होतो। का बरं गेलो होतो? की आपण ज्या मार्गात परमात्मा एक मध्ये जुळलो, एक, कारण की आपण अनेकात असताना 501 देत होता, 1 रुपयाला महत्व देत होता। 500 ची नोट दिल्याच्या नंतर 1 रुपया काढून का बरं देत होता? 1 11 रुपये द्यायचं, 10 रुपये द्यायचं नाही, 11 रुपये द्यायचं।
मग 1 रुपयाला त्यावेळेस महत्व देत होतो, पण आज आपण या मार्गात परमात्मा एकलं महत्व देत नाही. कारण का नाही, का सगळं बराबर झालं ना. निनावे साहेब, आज या 9व्या हवनाच्या निमंत्रण मला दिलेलं आहे, नाही दिलेलं आहे, तरी मला भगवत कार्य करायचे आहेत. काय करायचे आहेत? भगवत कार्य. कारण की बाबाच्या हयातीत जेथपर्यंत कार्यकर्त्याला सांगणार नाही तेथपर्यंत तुमच्या घरचा पाणीही पिणार नाही. कशामुळे सांगणार येत नाही? की आम्ही चर्चा बैठकीत जात नाही, म्हणून आम्हाला हे सगळं कळत नाही. चर्चा बैठकीत गेलं असतं तर मार्गदर्शक काय आहे, या मार्गाचे नियम काय आहे ते आम्हाला तेव्हाच कळले असते. की आपल्या घरी हवन आहे उद्या, तर 1 दिवस पहिले. कारण का ज्या वेळेस आपल्या त्यागाच्या हवन होते त्याच वेळेस कार्यकर्ता शब्द खुलते, बेटा आता तुला न हवन करायचे आहे. सगळ्यात महत्व, जो तुझ्या गावामध्ये जो हवन करणार आहे त्याला निमंत्रण देणं गरजेचं आहे. कारण का तुला शिकायचं आहे, शिकवू शकत नाही. आणि त्याला निमंत्रण दिल्याच्या नंतर मलाही देशील, कारण कार्यकर्ता आहे त्याला निमंत्रण. आणि ज्या वेळेस तुझ्याकडे हवन कार्य होते, कारण निमंत्रण यासाठी यायला लागते का हवन कार्यकर्ता त्याच्याकडे कामधंदे होऊ शकते दुसऱ्याकडे, म्हणून त्याला निमंत्रण, बाबा मला या टायमाला हवन करायची, तुमची वेळ पाहिजे, हे वेळ आहे का? ते वेळ घेऊन ते हवन कार्य घडवताना ज्यावेळेस आपण प्रतिमा उतरवतो त्याच वेळेस भगवंताला शब्द ठेवायचा आहे, बाबा आता तुम्हाला मी प्रतिमा उतरवत आहे, तुम्ही येतो उपस्थित व्हा. कारण का भगवंत 24 तास आपल्यापाशी. आज तुम्ही निमंत्रण द्या त्याला काय अर्थ नाही, पण